तर मित्रांनो, महिलांना 11,000 रुपये मिळणार. योजनेचे नाव प्रधानमंत्री मातृवंदना योजना. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय असणार आहेत, हे 11,000 रुपये नक्की कसे मिळणार आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला, फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. चला व्हिडिओच्या मूळ मुद्द्याला सुरू करूया. तर बघा, ही प्रस्तावना किंवा हा जी-आर म्हणजे किंवा ही योजना काय आहे ते आधी पाहूया. तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील, हे बघा या ठिकाणी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की भारतातील दारिद्र्य रेषेखालील ज्या महिला असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच की यामध्ये मूळ विषय काय आहे, तर भारतातील दारिद्र्य रेषेखालील व रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात शारीरिक क्षमता नसतानाही मजुरीसाठी काम करावे लागते. आता यामध्ये मूळ मुद्दा काय सांगितला आहे, तर बघा की गरोदरपणामध्ये आपल्याकडे पाहतोय आपण की ज्या गरीब आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी आहेत त्या महिलांना काय करावं लागतं, तर काम करावं लागतं. आणि मग काम केल्यामुळे काय होतं की त्यांच्यावर विपरीत परिणाम होतात व माता व बाल मृत्यू दरात या ठिकाणी बघा वाढ झाल्याचे देखील 1 जानेवारी 2017 पासून ज्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हे झालं, काय झालं की मृत्यूमध्ये वाढ व्हायला लागली. मग 8/12/2017 काय केलं, शासनाने एक नवीन जी-आर काढला आणि या जी-आर नुसार आरोग्य विभागामार्फत ही प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू केली. कुठली योजना सुरू केली, तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना या जी-आरच्या द्वारे सुरू करण्यात आली. आणि या जी-आर नुसार मग काय सांगितलं की केंद्र शासनाने यामध्ये 60% रक्कम द्यायची आणि राज्य शासनाने 40% रक्कम द्यायची. या 11,000 पैकी केंद्र सरकार किती देणार, तर केंद्र सरकार 60% आणि राज्य सरकार 40% असे पैसे देण्याचे ठरले आणि ही योजना मग सुरू झाली. मग आता या योजनेअंतर्गत हे 11,000 रुपये मिळणार. हे 11,000 रुपये नक्की कसे मिळणार, तर हे बघा यामध्ये काय असणार आहे, तर हा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता असे दोन टप्पे सुरुवातीला कधी मिळणार, तर बघा यामध्ये राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या शासकीय आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंद, म्हणजे लक्षात घ्या की राज्य शासनाद्वारे जे आरोग्य केंद्र देण्यात आले आहेत त्यामध्ये गर्भधारणेची नोंदणी आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केलेली असावी. म्हणजे लक्षात घ्या, ही जी अट असणार आहे त्या अटीमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अट पूर्ण करून घ्यायची आहे. आणि नंतर दुसरा हप्ता कधी मिळणार, तर बघा बाळाच्या जन्माची नोंदणी, त्यानंतर बालकास बीजीसी, OPV0, OPV3 मात्रा, पेंटाव्हॅलेंट लसीच्या 3 मात्रा अथवा समतुल्य लसीकरणाचे प्राथमिक चक्र पूर्ण झाल्यानंतर हे 2,000 रुपये मिळणार. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात किती मिळणार, तर 3,000 रुपये. 3,000 कधी मिळणार ते देखील आपण बघितले आहे. गर्भधारणेची नोंदणी करायची आहे तुम्हाला आणि शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी तुमच्या झाली असावी त्या महिलेची. त्यानंतर मग तिला हे पैसे मिळणार आहेत. आणि दुसरे अपत्य जर मुलगी झाली, म्हणजे ही पहिल्या अपत्यासाठीच्या मी अटी सांगितल्या, दुसरे अपत्य जर तुम्हाला मुलगी झाली तर तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये मिळणार. यासाठी तुम्हाला 2 टप्पे वगैरे काही विषय नाही. दुसरा अपत्य तुम्हाला जर लक्ष्मी अर्थात मुलगी झाली तर यामध्ये तुम्हाला या अटी नाहीत आणि पहिल्या अपत्यासाठी 2 टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, ते देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगितले. आता या योजनेसाठी कागदपत्र कोणती लागणार हा देखील महत्वाचा प्रश्न असणार आहे. तर कागदपत्र कोणती लागणार, तर बघा यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, तर यामध्ये तुम्हाला लागणार आहे लाभार्थी आधार कार्ड प्रत किंवा आधार नोंदणी EID, म्हणजे थोडक्यात आधार कार्ड लागणार आहे. जास्त कसा शब्द असतात ते, फक्त आधार कार्ड तुम्हाला लागेल. त्यानंतर परिपूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड, ज्यामध्ये शेवटच्या मासिक पाळीची तारीख, गरोदरपणाची नोंदणी तारीख आणि प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदी असाव्यात. ठीक आहे. त्यानंतर लाभार्थीच्या स्वतःच्या बँकचे पासबुक, म्हणजेच की जी महिला असणार आहे तिचे बँकेचे पासबुक असावे सेपरेट. त्यानंतर बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र, जे तुम्हाला शासकीय रुग्णालय असते किंवा तुमचं ज्या ठिकाणी तुमची प्रसूती होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे बाळाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळून जाईल. त्यानंतर माता आणि बाल संरक्षण कार्डवर बाळाच्या लसीकरणाची नोंद असल्याच्या पानाची प्रत या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टल मधील
लाभार्थी नोंदणी क्रमांक हा कुठून मिळणार आहे तुम्हाला, तर हा मिळणार आहे तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून. लाभार्थीचा स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल क्रमांक आणि वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्र हे लागले तर तुम्हाला द्यावं लागतात, नाही तर तुम्हाला हे मागत पण नाही. आता पुढचा महत्वाचा प्रश्न, मग सगळं ठीक आहे, सगळं मान्य झालं आम्हाला, आता आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, मग आम्ही याचा अर्ज कसा आणि कुठे करायचा हा देखील प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, सुरुवातीला प्रधानमंत्री मातृवंदना योजना जेव्हा सुरू झाली होती तेव्हा यासाठी ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येत होते, परंतु मागील 2 वर्षापासून किंवा 1.5 वर्षापासून हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया बंद करून आता फक्त हा अधिकार अंगणवाडी सेविकांकडे दिला आहे. म्हणजेच की जेव्हा तुमची गर्भधारणा होती तेव्हा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जाऊन याबाबतची माहिती द्यावी लागते आणि त्यानंतर अंगणवाडी सेविका RCH पोर्टल मध्ये तुमची नोंदणी करतात आणि वेळोवेळी तुम्हाला ज्या मार्गदर्शक सूचना असतात त्या सूचना देखील मिळतात किंवा इतरही जे तुम्हाला लाभ असतात ते लाभ देखील मिळतात. जसे की बाळाची काळजी घेण्यासाठी काही किट असतात, हे देखील तुम्हाला मिळतं आणि या योजनेअंतर्गत जो लाभ मिळणार आहे 2 अपत्याचा, तो देखील तुम्हाला याद्वारे दिला जातो. जेव्हा तुमची नोंदणी होती, तुमची प्रसूती होती, त्यानंतर तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये पहिलं अपत्य असल्यास 5,000 रुपये आणि दुसरे अपत्य मुलगी झाल्यास एका टप्प्यामध्ये तुम्हाला 6,000 रुपये असे या योजनेचे पैसे मिळतात. मित्रांनो किंवा ज्या बघत असतील त्या महिलांना तुम्हाला मी नक्कीच सांगेल की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये 100% हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण या योजनेचे 2025 चे या वर्षीचे सर्व पैसे हे मार्च महिन्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. म्हणजेच की योजनेअंतर्गत निधी वितरण हा 100% होत असतो, परंतु यासाठी तुमची नोंदणी झालेली असणे आवश्यक असणार आहे. त्यामुळे नोंदणी करायला अजिबात विसरू नका. याबाबतची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवायला देखील विसरू नका, जेणेकरून जास्तीत जास्त महिला या योजनेअंतर्गत लाभ घेतील. आणि योजनेचे तुमचे पैसे आलेत का किंवा मातृवंदना योजनेसाठी तुम्ही नोंदणी केली होती का हे देखील आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. आपले प्रश्न कमेंट मध्ये विचारायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.